माणसे मग कसं वाटले तुला? अगं मग लय छान वाटायले. करमायलंय का? मग अगं माणसे मी फक्त टीव्ही मध्ये बघितलं होतं ग, लोक अशा गार्डन मध्ये फिरायला जातात मस्त पैकी फिरतात आणि तुला माहितीये का माणसे कपल अशा ह्या वाट्यावर बसते, चला आपण पण बसू. अगं मग नग नग का ग? नग अगं चल की येडे, लोक बसतात ग असे. बरं बरं तू म्हणतेस बसते चल. चल चल. माणसे कसलं भारी वाटायलंय का नाही ग? अगं पण नाव मी कधीच बघितलं नाही, बसतात का लोक ह्याच्यावर? अगं माणसे बसतात ग, मी स्वतः बघितलंय टीव्ही मध्ये. आणि माणसे माझं स्वप्न होतं असं बसायचं. बघ माझ्या हाताच्या रेषा किती भारी आहेत, मी लय नशीबवान. अगं मग मला घरी सांगायचं की आपण भीक मागायला चालला म्हणून मी एखाद्या पार्टीला आणलं असतं पैसे मागायला. अगं येडी, अरे पोरांनो इकडे या तुम्ही. अरे तुम्हाला काय आम्ही भिकारी दिसला का होय रे? पैसे टाकायला लागला हातामध्ये. असं हात केलं पण आम्ही टाकलं. अरे मी हाताच्या रेषा दाखवत होते रे बाबांनो, आम्ही काय भिकारी नाहीत. आम्हाला वाटलं भीक मागायला लागलात तुम्ही. मग तुम्ही भिकारी नाहीत? नाही. आणा मग इकडे आमचे पैसे. अगं माऊ कशाला पैसे वापस दिले त्यांना? आपण एक एक वडापाव खाल्ला असता की. मला किती भूक लागली. अगं माणसे तू काय येडी बिडी आहेस का ग? मी तर भूक मागायला आले का एन्जॉय करायला आले या? त्या लेकरांनी तर डायरेक्ट मला भिकारीच करून टाकलं. चल बाई तिकडे उठ. बर चल. माऊ तिथे बरं फिरू देते बिना पैशाचं. अगं माणसे माझा वट आहे सगळा म्हणून फिरव देतात, नाही तर इथं लय पैसा घेतात म्हणून. चल तुझं नशीब तू माझ्या सोबत आलीस. ए रान पाकरायनो, रान सोडून इकडं कुठं फिरायला लागलात? अहो आम्ही काय रान पाखरं आहेत होय? आम्ही ही गार्डन फिरायला आलो. गार्डन फिरायला आला? गार्डन काय तुमच्या पप्पाचं आहे का? कुणाला विचारून आला? तिकीट काढलं का? माझे तर नाही बाबा पप्पाचं, तिलाच विचारा. ए माणसे गप, नाही विचारलं कुणाला. आणि तिकीट काढावं लागतंय होय इथं? मग आम्ही नाही काढलं. हा काय म्हणतात तुम्ही तिकीट नाही काढलं? काय खरं नाही तुमचं. आता तुम्हाला हे सगळ्या गार्डन मधला कचरा तरी गोळा करावा लागेल, नाही तर 500 रुपये तरी द्यावा लागतील. 500 रुपये? माझ्याकडे तर नाहीत. माणसे तुझ्याकडे आहेत का 500 रुपये? तू काय ठेवायला दिलतेस का माझ्याकडे? असलं काय नाटक करू नका. लय बघितलेत मी तुमच्यासारखे कप्प. आपलं जोडी लागा कामाला करा कसला गोळा. अहो तुमच्या पाया पडते, आम्हाला काय कचरा गोळा करायला लावू नका व. आमच्या जर गावाला माहिती झालं आम्ही इकडे येऊन कचरा गोळा करायला तर आता लय पचका होईल की व. आम्ही उद्या पैसे देतो आणून. नाही नाही, तुम्ही गार्डन मध्ये पाय टाकायच्या आधीच विचार करायला पाहिजे होता. आता मला काय सांगू नका. बघा तुम्हाला काय करायचंय ते मी कसं बसले. हे माणसे आता कसं करायचं? तू सांग मला आता. माणसे चला आता कचरा गोळा कराय. चल. गार्डन फिरायचं काय सोपं वाटलं का? भरा आता कचरा. ए माऊ वडी काय बघायला लागलीस? अगो माणसे मी कबूतर बघायले. कबूतर कशाला बघायला लागलीस? तुझ्या प्रेमीला प्रेमपत्र द्यायचंय का? हो ग माणसे, कस काय वळ केलंस? अगं त्या कबुतराचं ब्रेकअप झालंय, आज ती सुट्टीवर आहे. कर कचरा गोळा. माऊ ती माकडं का अशी झाडावर चढायला लागलेत ग? अगं माणसे काय माकड हायत वय? कोकड आपलं लेकर हायत की. कोणाला माकड कोकड म्हणत होतो मी? नाही नाही तुम्हाला नाही. त्या माकडाला
आम्ही का तुम्हाला डोकर पडले दिसायला कधी माकडं ना नारळ आहेत. अरे नाही नाही. ए, चल माझे. तुम्हाला पळा नाही सांगितलं, कचरा गोळा करायला सांगितलंय. आम्हाला जाऊ दे किंवा घरी. आमच्या जर घरच्यांना कळालं तर आम्हाला रील टाकू होते ना. तुम्हाला गार्डन मध्ये यायच्या आधीच काय पाहिजे होतं, मला काय सांगू नका. सगळा कचरा गोळा करा, नाही तर 500 रुपये द्या आणि मग घरी जा. नाही तर आमच्याकडे 500 रुपये जाऊ दे की आम्हाला. ओ काकी, इथं काय करायला लागलात? काय नाही बघायला लागले होते गार्डन मध्ये काय कमी जास्त आहे का. अहो मी तुम्हाला घरातल्या कामासाठी ठेवलंय, गार्डन मधलं कमी जास्त बघाय नाही. घरातलं काम? हो, माझ्या घरात काम करणारी बाय आहे. चला घरी, थोडे भांडे घासायचे पडले तर. कचरा पण नाही भरला ह्यांनी तर.